जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरात सिलेंडरच्या स्फोटामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। मांजर्ली भागात एका इमारतीच्या आवारात गवताला आग लावली जात होती। याच वेळी शेजारी असलेल्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला। हा सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता की सोसायटीमधील अनेक घरांच्या स्लायडिंगच्या काचा फुटल्यात। त्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आग लागल्याचं अग्निशमन दलाला कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली। स्फोटाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आमचे नामदेव प्लाझा या सोसायटीचा वॉचमॅन हा येथील गवत जाळत होता। साफसफाई करायला सांगितली होती आम्ही, त्याला गवत जाळत होता। तर त्याने गवत जाळलं होतं आणि बाजूला एक हातगाडी होती, भंगार हातगाडी, जवळजवळ वर्षभर झाला असेल ती भंगार हातगाडी होती। तर ते हातगाडीला सुद्धा त्या गवत जाळल्यानंतर त्या हातगाडीला आग लागली असावी आणि ती आग लागल्यानंतर त्या हातगाडीमध्ये सिलेंडर होता, तर तो स्फोट झाला। इव्हन माझी फोर व्हीलर सुद्धा त्या हातगाडीच्या बाजूला होती। ती माझी फोर व्हीलर त्या वॉचमॅनने येऊन मला काढायला सांगितली आणि ती मी फोर व्हीलर बाजूला सुद्धा केली आणि आम्ही 10 मिनिटं स्वतः उभे होतो इथं, माझी लहान मुलगी आणि मी इथे उभे होतो। 10 मिनिटं झाले, आम्ही जस्ट घरी गेलो, घरात पोहोचलो पण नाही, पायऱ्या चढत होतो। तर तेवढ्या याच्यात तो स्फोट झालेला आवाज आला आणि तो बघायला आलो तर इथे त्या हातगाडीमध्ये सिलेंडरची टाकी होती अशी शंका आहे आणि त्याचा स्फोट झाला असावा असं दिसतंय। एक इथे जवळजवळ 4-5 घरांचे काचा फुटलेले आहेत। बाकी कोणाचंही कुठल्याही पद्धतीचं दुसरं काही नुकसान झालेलं नाही। म्हणजे कोणाला वॉचमॅनला थोडंसं नॉर्मल तो गवतच जमा करत होता तिथे, आता त्यामुळे त्याला थोडंसं नॉर्मल भाजलेलं आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।